नमस्कार मैत्रिणींनो, श्रुती नेजे या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला आवळा कँडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे. काही वेळा आवळा कँडी बनवतो तेव्हा आवळा हा काळा पडतो किंवा असं थोडंसं कठीण होतं. त्याच्यासाठी मी काही महत्त्वाचे टिप्स सांगितले आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामध्ये मी छोटे छोटे टिप्स सांगितले आहेत. त्या टिप्स जर तुम्ही वापरलात तर तुमचा आवळा काळा होणार नाही आणि दिसायलाही तो पांढरा शुभ्र दिसेल आणि खायलाही चवीला चांगला लागेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो मोर आवळा स्वच्छ धुवून डीप फ्रीजला 24 तास ठेवले होते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय हे थोडेसे घट्ट होतात आणि साल निघायला मदत होते. तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलंच पाहिजे. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही तसेही साले काढू शकता. आता इथं दुसरा स्टेप असा आहे की इथे सर्व आपण एका कॉटनच्या कपड्याने हे कोरडे करून घेऊयात. डीप फ्रीजला ठेवल्यामुळे तो आवळा थोडासा ओलसर किंवा बर्फ लागलेला असतो, त्यामुळे आपल्याला कोरडे करून घेणे गरजेचे आहे. थोडे तरी त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर आपला मोर आवळा खूप दिवस टिकणार नाही, त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छ आपण असं कापडाने पुसून घेऊयात. अगदी पूर्ण कोरडा होईपर्यंत मी पुसून घेत आहे. आता मी याचे साल काढते. ही एक महत्त्वाची टीप अशी आहे की जेव्हा आपण आवळा कँडी बनवतो तर त्याची साल काढणे गरजेचे आहे, कारण या सालीमुळेच आवळा कँडी काळी पडते. पण आपण जेव्हा मार्केटमध्ये विकत घेतो ते आवळा कँडी पांढरे शुभ्र दिसतात. इथे मी सर्व आवळ्याची साली काढून घेत आहे. साल काढून झाल्यानंतर आपण आता ते वाफवणार आहोत. असे स्वच्छ बघा, हे बघा मी सगळे स्वच्छ साली काढून घेतलेले आहेत. आता इथे मी आता हे उरलेली जी साल आहे त्याचा काय उपयोग करायचा हे मी तुम्हाला सांगते. ही साल आपण वाळवू शकतो. याला तुम्ही मीठ लावून वाळवलात तरी देखील आपल्याला ते खाता येतं. आणि जर नसेल तर तसंच तुम्ही ते 2 ते 3 दिवस वाळवलात ना, तर उन्हात वाळवल्यानंतर त्याचा मिक्सरला लावून तुम्ही बारीक पूड तयार करा आणि जेव्हा तुम्ही केस धुता तेव्हा ते वापरू शकता किंवा मेहंदीमध्ये घालू शकता. इथे मी पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यावरती मी सगळे सोलून घेतलेले आवळे ठेवून देते. झाकण लावून आपल्याला 5 ते 6 मिनटं हे उकळवायचे आहे. पूर्ण वाफलेले आहेत बघा, त्याला भेगा पडलेल्या आहेत. भेगा पडल्या म्हणजे बिया आपोआप निघतात. असे जर भेगा पडलेले दिसले तर आपले आवळा पूर्णपणे वाफले आहेत असे ओळखायचे. हे बघा मी तुम्हाला खोलून दाखवते. हे असं हात लावल्यानंतर लगेच बी बाहेर आलेली आहे, म्हणजे हे पूर्ण तयार झालेले आहेत. 1-2 मिनटं थंड झाल्यानंतर आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता यातून सर्व बिया आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. थोडेसे गरम असल्यामुळे हाताला वाफ पडू शकते, त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतरच काढायचं आहे. 1-2 मिनटं आपण बाजूला ठेवल्यानंतर वाफ निघून गेली की ते काढून घेऊयात. सगळ्या बिया आपल्याला स्वच्छ काढायच्यात. ऑलरेडी ते वाफले असल्यामुळे बिया काढायला वेळ लागत नाही. आता इथे सगळे मी बिया काढून स्वच्छ घेतलेले आहेत. इथे आपल्याला आता मिश्रण तयार करायचं असेल आवळा कँडीचा, तर इथे एकतर आपल्याला प्लॅस्टिकचा डबा किंवा काचेचा डबाच वापरायचा आहे, कारण आपण स्टीलच्या भांड्यामध्ये जर आपण साखर घातलो तर देखील आवळा काळी होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो तुम्ही काचेचा किंवा प्लॅस्टिकच्या डब्याचाच वापर करा. इथे मी 1 वाटी साखर घातली आहे. आता ही पूर्ण साखर मी मिक्स करून घेते हाताने. काही वेळा आपण गडबडीच्या वेळी स्टीलच्या भांड्यात घालतो आणि आपल्याला ते 2-3 दिवस ठेवायचे असते, त्यामुळे स्टीलच्या भांड्यामुळे आवळा काळा पडतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही वापरू नका. असा प्लॅस्टिकचा एखादा कंटेनर किंवा तुमच्याकडे काचेचा बाउल वगैरे असेल तर तोही वापरला तरी चालेल. आणि इथे साखर आपण हातानेच मिक्स करायचं आहे, कारण आवळे खूप शिजले असल्यामुळे चमचा वगैरे घातल्यामुळे आवळे मोडण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वत्र साखर लागावी म्हणून आपल्याला 5 मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा इथे माझं सगळं तयार झालेलं आहे. आता मी झाकण लावून ठेवते. आपल्याला 2 ते 3 दिवस असं झाकण लावून ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी मी ओपन केल्यानंतर बघा तो किती पाक तयार झालेला होता. आता तो पाक देखील आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे. तो एका काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आयत्या वेळी आपण त्याचा सरबत करू शकतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पाणी ॲड करून पिऊ शकता. आता इथे मी प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये
असे आवळे लावून घेते. काही जण इथे याच्यावरती बारीक पिठी साखर देखील लावून घेतात, त्यामुळे ते जास्त गोड होण्याची शक्यता असते. बाजारातील आवळ्यांनाही साखर लावल्यामुळे ते वरती असे पांढरेशुभ्र दिसतात, पण मी साखर लावली नाही कारण मला नको होते. आणि हे वाळलेली साल अशी दिसते. याचा तुम्ही हे पूड करून कधीही